brush borders lined by cuboidal epithelium with microvilli and brush borders to increase the area of absorption. एरिया वाढण्यासाठी, सरफेस एरिया वाढण्यासाठी हे आहे. They are rich in mitochondria. भरपूर मायटोकॉन्ड्रिया त्या पीसीटी मध्ये आहेत. त्याच्या कारण ऍक्टिव्ह प्रोसेस, एनर्जीशी संबंधित असणारी ऍक्टिव्ह प्रोसेस इथं होते. असा आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल या नेक पासून अराइज होतो आणि लूप ऑफ हेनले मध्ये ओपन होणार. दुसऱ्या बाजूला कॉर्टेक्स मध्येच डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे. त्याचे पण पॉइंट्स आता बघू, म्हणजे दोन्हीचा डिफरन्स तुम्हाला समजेल. 4.6 to 5.2 mm in length. It is more wider than PCT. Less microvilli. Lined by cuboidal epithelium, less mitochondria, अशा प्रकारचे पॉइंट्स या डीसीटी चे आपल्याला सांगता येतील. आता हा जो राहिलेला मधला पार्ट आहे, मेडुला मध्ये असणारा हा पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो? आता मी एवढा भाग डिलीट करतोय. हा दिस इज द लूप ऑफ हेनले. Loop of Henle. It is present in medulla of kidney. Medulla मध्ये आहे. 20 mm in length, 15 micron in diameter. It consists of descending limb. खाली जाणारा कुठं आहे? Descending limb आहे. This is descending limb. And this descending limb is lined by flat epithelium. It is wider, थोडासा वाइडर आहे डिसेंडिंग लिम्ब. त्यानंतर हा जो मधला आहे त्याला आपण म्हणतो हेअर पिन सेगमेंट. आणि इथून वरती जाणारा आहे त्याला म्हणायचं असेंडिंग लिम्ब. It is narrow in diameter and thick segment. हा thin आहे. हा कसा आहे? thin आहे. हा thick आहे. याच्यामध्ये क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे.
अशा प्रकारे लूप ऑफ हेनलेचं स्ट्रक्चर आपल्यामध्ये आहे. तसं तर रेप्टाईल मध्ये, इन रेप्टाइल्स नो हेनलेज लूप absent. बर्ड्स मध्ये इनकम्प्लीट लूप ऑफ हेनले इज प्रेझेंट. आणि मॅमल्स मध्ये कंप्लीट लूप ऑफ हेनले असतो. आणि जे डेझर्ट मध्ये मॅमल्स राहतात, डेझर्ट मध्ये राहतात, लूप ऑफ हेनले इज व्हेरी लॉंग, लाईक कॅमल, कांगारू रॅट वगैरे. मुळात लूप ऑफ हेनलेचा उपयोग काय? Much amount of water is reabsorbed from filtrate to blood and urine becomes concentrated. So it is concerned with concentration of urine by reabsorbing much amount of water. हा ट्युब्युलर पार्ट जो आहे, मग पीसीटी असो, लूप ऑफ हेनले असो, डीसीटी असो, याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स रिअब्सॉर्ब केले जातात. सीटी मध्ये काही सिक्रीट पण होतात. डिस्टल कॉन्युलेटेड ट्युब्युल्स ओपन्स इनटू कलेक्टिंग ट्युब्युल्स. कलेक्टिंग ट्युब्युल्स मी आता इथलं इरेज करतो. Distal convoluted tubule opens into collecting tubules. Many collecting, आता 8 DCT ओपन एका कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये होणार. अनेक कलेक्टिंग ट्युब्युल्स एका कलेक्टिंग डक्ट मध्ये ओपन होतात. Many collecting duct opens into डक्ट ऑफ बेलेनी. असे अनेक कलेक्टिंग ट्युब्युल्स जे आहेत ते डक्ट ऑफ बेलेनी मध्ये ओपन होतात. डक्ट ऑफ बेलेनी opens into minor calyces, minor calyces opens into major calyces, major calyces opens into pelvis, pelvis comes out through hilus and continue as a ureter. असं नेटवर्क आहे. आता हेच स्ट्रक्चर आपण डायग्रामच्या सहाय्यानं परत पाहूया. पहा इथं कॉर्टिकल नेफ्रॉन्स सांगितलंय, जक्स्टाग्लोमेरुलर नेफ्रॉन्स सांगितलंय आपण. त्याच्यानंतर आता व्हॅसा चर्चा करू आपण. 3 सेंटीमीटर्स लेंथ, माल्फिजन बॉडी रिनल ट्युब्युलाय तर दाखवलेत कंपोनंट त्याचे. माल्फिजन बॉडीमध्ये ग्लोमेरुलस आहे आणि बाउमन्स कॅप्सूल आहे. कॉर्टेक्स मध्ये असं आहे. बाउमन्स कॅप्सूल डिस्कवर्ड बाय ब्रिटिश फिजिशियन बाउमन अँड सर विल्यम. Anterior dilated double walled cup like structure 0.2 mm in width. Outer parietal inner visceral layer आहे. Parietal layer कसा आहे? स्क्वॅमस एपिथेलियम न बनला. व्हिसरल लेयर स्पेशल सेल नी बनला, पोडोसाइट. पोडोसाइट मध्ये फूड प्रोसेसेस असतात, पेडी सेल्स, आणि त्याच्यातूनच फिल्ट्रेशन पोर्स तयार होतात.
बेसमेंट मेम्ब्रेन सर्व ॲज अ डायलायझिंग मेम्ब्रेन. मध्ये जे मेम्ब्रेन सांगितलं आपण ते बेसमेंट मेम्ब्रेन आहे. डायलायझिंग मेम्ब्रेन मीन्स विच बाउमन्स कॅप्सूल क्लोजली रॅप्ड विथ एंडोथेलियम ऑफ कॅपिलरीज. आणि त्याच्यामध्ये अल्ट्रा मायक्रोस्कोपिक पोर्स असतात, त्याला आपण फिल्ट्रेशन पोर्स म्हणतो. दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे ती कॅप्सुलार स्पेस, रिनल स्पेस, युरिनरी स्पेस मध्ये म्हणतो आपण, जिथं फिल्ट्रेट जमा होतं. ग्लोमेरुलस afferent arteriole enters in Bowman's capsule, divides and redivides to form tough top capillaries, 50 capillaries. All rejoins to form efferent arteriole, which is narrow in diameter, which leave the Bowman's capsule. So total glomerulus is arterial in nature. Question may ask. आता ज्या इफरंट आर्टेरिओल जो बाहेर आलाय तो इफरंट आर्टेरिओल काय करणार, पेरी ट्युब्युलर कॅपिलरीज बनवणार आणि त्या ट्युब्युलर जो पीसीटी, त्यानंतर लूप ऑफ हेनले, डीसीटी, सीटी याच्या भोवती कॅपिलरीचं नेटवर्क तयार करतो, त्याला आपण पेरी ट्युब्युलर कॅपिलरीज म्हणतो. पुन्हा सगळ्या पेरी ट्युब्युलर कॅपिलरी जॉईन्ट होतात आणि त्याच्यापासून तयार होतात व्हेनुल्स. व्हेनुल्स ओपन्स इनटू व्हेन, रिनल व्हेन, विच लिव्ह द किडनी. नेकचं काय सांगितलंय, क्युबॉइडल सिलिएटेड इपिथेलियम, नेकचं लाइनिंग. रिनल ट्युब्युल मध्ये कोणकोणते पार्ट येतात, पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी. पीसीटी किती आहे, हायली कॉन्व्होलेटेड आहे, कॉर्टेक्स मध्ये आहे, 12 ते 14 mm लेंथ आहे, 60 मायक्रॉन डायमीटर आहे. क्युबॉइडल इपिथेलियम हॅव्हिंग मायक्रोव्हिलाय अँड ब्रश बॉर्डर्स, लार्ज नंबर ऑफ माइटोकॉन्ड्रिया आहेत. सिलिया ड्रॉज द फिल्ट्रेट टुवर्ड्स फॉरवर्ड, सिलिया पुढे पुढे ढकलतात. मायक्रोव्हिलाय मुळे सरफेस एरिया रिअब्सॉर्प्शनचा वाढतो आणि माइटोकॉन्ड्रिया मध्ये मुळे ऍक्टिव्ह प्रोसेसला एनर्जी मिळते. लूप ऑफ हेनले डिस्कवर्ड बाय फेड्रिच अँड हेनले. It is absent in reptiles, incomplete in birds, complete in mammals. More longest in desert mammals. PCT extends into medulla and opens into U-shaped structure called as loop of Henle. 20 mm लेंथ आहे, 15 ते 30 मायक्रॉन डायमीटर आहे. या लूप ऑफ हेनले वरती समजा आपण पुढे त्याचा डिटेल आणखी स्टडी करणारच आहे, पण समजा हा लूप ऑफ हेनले आहे, हा डिसेंडिंग लिंब आहे, हेअरपिन सेगमेंट असेंडिंग लिंब आहे. हा थीन आहे, हा थिक आहे, डिसेंडिंग आहे, हा असेंडिंग आहे. वॉटरला परमिएबल, वॉटरला इम्परमिएबल. फ्लॅट इपिथेलियमचं लाइनिंग, क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग. आणि याच्या भोवती या लूप ऑफ हेनलेच्या भोवती जी ब्लड कॅपिलरी आहे ती स्ट्रेट होते. द स्ट्रेट ब्लड कॅपिलरी present around the loop of Henle. It is called as vasa recta. ज्या पेरिट्युब्युलर कॅपिलरी आहेत त्या पेरिट्युब्युलर कॅपिलरी या लूप ऑफ हेनलेच्या रिजन मध्ये स्ट्रेट होतात, सरळ होतात, वॅसा रेक्टा असं आपण त्याला म्हणतो. त्याचा उपयोग काउंटर करंट मेकॅनिझम मध्ये होतो, युरिन कॉन्सन्ट्रेशन करण्यामध्ये होतो. डिसेंडिंग लिंब स्ट्रेट आहे, थिन वॉल्ड आहे, नॅरो
lined by squamous epithelium, flat epithelium, permeable to water. मधला हेअरपिन सेगमेंट असेंडिंग लिम्ब स्लाइटली थिक आहे, लाइन्ड बाय क्युबॉइडल, इम्परमेएबल टू वॉटर. या डिसेंडिंगचा ल्युमेन जास्त असतो असेंडिंग पेक्षा. डीसीटी कॉर्टेक्स मध्ये आहे, कॉन्व्होलेशन कमी आहे, क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे. मायक्रोव्हिलाय लेस किंवा विदाउट मायक्रोव्हिलाय. माइटोकॉन्ड्रिया कमी आहेत, 4.6 to 5.2 mm आणि थोडासा डायमीटर जास्त आहे पीसीटी पेक्षा. ल्युमेन ऑफ डीसीटी इज वाइडर दॅन ल्युमेन ऑफ पीसीटी. लास्ट पार्ट ऑफ डीसीटी टर्मिनल डक्ट which opens into collecting tubules. Nephrons opens into collecting tubules. Collecting tubule is lined by columnar epithelium. One collecting tubule receive 8 nephrons. 8 नेफ्रॉन एका कलेक्टिंग ट्यूबल मध्ये ओपन होतात आणि कलेक्टिंग ट्यूबल हे नंतर कलेक्टिंग डक्ट मध्ये ओपन होतात, which is located at medullary rays. अनेक कलेक्टिंग डक्ट ओपन होतात एका मोठ्या डक्ट मध्ये, डक्ट ऑफ बेलेनी त्याला आपण म्हणतो. फाउंड इन पॅपिला ऑफ पिरॅमिड which runs through the renal pyramids in medulla. opens into minor calyces. minor calyces 7 to 13 असतात. opens into 3 to 4 major calyces. major calyces opens into pelvis. आता एनसीईआरटी काय सांगते हेही आपण पाहूया. Each kidney has nearly 1 million tubular nephrons. Nephron is a structural and functional units of kidney. Each nephron consists of two parts like Malpighian body and renal tubules. Malpighian body consists of Bowman's capsule, cup like Bowman's capsule and glomerulus. हा afferent arteriole wider diameter चा एंट्री करतो अनेक 50 कॅपिलरीचं टफ्ट बनतं, पुन्हा जॉईन होऊन इफरंट आर्टेरिओल बनतो, तो बाहेर पडतो. It begins with double-walled cup-like Bowman's capsule which encloses glomerulus. Glomerulus plus Bowman's capsule forms Malpighian body or renal corpuscles. Renal tubule मध्ये काय काय आहे? प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल, डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल आणि हा आहे लूप ऑफ हेनले. पीसीटी 12 ते 14 mm लांबी आहे, 60 मायक्रॉन डायमीटर आहे, कॉर्टेक्स मध्ये आहे, कॉन्व्होलेशन जास्त आहेत, लाइन्ड बाय क्युबॉइडल इपिथेलियम हॅव्हिंग मायक्रोव्हिलाय अँड ब्रश बॉर्डर्स. सरफेस एरिया ऍब्सॉर्प्शनचा वाढला त्यामुळं. माइटोकॉन्ड्रिया भरपूर आहेत, ऍक्टिव्ह प्रोसेसला एनर्जी पाहिजे म्हणून. डीसीटी डिस्टल पार्ट आहे, कॉर्टेक्स मध्येच आहे, कॉन्व्होलेशन कमी आहेत, मायक्रोव्हिलाय ब्रश बॉर्डर कमी असतात किंवा नसतात, क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे. मध्ये हा पार्ट आहे लूप ऑफ हेनले, मेडुला मध्ये असतो. हा डिसेंडिंग लिम्ब, हा असेंडिंग लिम्ब. थीन आहे, थिक आहे, वाइडर आहे, नॅरोअर आहे. फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियमचं लाइनिंग आहे, क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे. वॉटरला परमिएबल, वॉटरला इम्परमिएबल. मध्ये हेअरपिन सेगमेंट आहे. Many DCT opens into collecting tubule, collecting tubules opens into collecting duct opens into duct of Bellini, duct of Bellini opens into minor calyces to major calyces to pelvis, and pelvis comes out through hilus and continue as a ureter. पहा कॉर्टेक्स मध्ये काय काय, मेडुला मध्ये काय काय, हे सगळं इथं दाखवलेलं आहे.
आता ऍफरंट आर्टेरिओल जो बाउमन्स कॅप्सूल मध्ये आत एंट्री करतो, कॅपिलरीचं टफ्ट बनतं, 50 कॅपिलरीचं टफ्ट बनतं, पुन्हा जोडल्या जातात आणि पुन्हा इफरंट आर्टेरिओल बाहेर पडतो. हा इफरंट आर्टेरिओल बाहेर पडल्यानंतर त्याचं कॅपिलरीचं पेरिट्युब्युलर कॅपिलरीचं नेटवर्क पूर्ण ट्युब्युल भोवती तयार होतं, त्याला आपण म्हणतो पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. त्या कॅपिलरीज या लूप ऑफ हेनलेच्या भोवती आल्यावर सरळ होतात, स्ट्रेट होतात. सच स्ट्रेट नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज अराउंड लूप ऑफ हेनले इज कॉल्ड ॲज व्हॅसा रेक्टा. सगळ्या कॅपिलरी पुन्हा जोडल्या जातात, व्हेन्युल्स तयार होणार, व्हेन्युल्स जोडले जाऊन व्हेन तयार होणार आणि ती रिनल व्हेन किडनीच्या हायलस मधून बाहेर पडणार. आपण चर्चा केलेलेच आहे कॉर्टिकल नेफ्रॉन्स आणि जक्स्टाग्लोमेरुलर नेफ्रॉन्स. पहा, कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये लूप ऑफ हेनले शॉर्ट आहे and extends only very little into medulla. Vasa recta absent or highly reduced. Juxtaglomerular nephrons मध्ये ते loop of Henle long आहे, runs deep into medulla, vasa recta present. हा फरक लक्षात घ्या.